नमस्कार, लव फॉर कुकिंग चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण दाटसर लच्छेदार अशी बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी जाड पसरट कढईत 1 लिटर दूध घेतले आहे। हे म्हशीचे दूध आहे। तर गॅस मोठी करून आपल्याला दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता दूध उकळलेले आहे। आता आज मंद करून आपल्याला दूध आटवून घ्यायचे आहे। आता हे दूध आपण 10 ते 15 मिनिटे असंच मंद आचेवर ठेवून देऊ। फक्त मध्ये मध्ये दूध ढवळून घेऊ, म्हणजे दूध तळाला लागणार नाही। तर हे दूध 15 मिनिटे मंद आचेवर उकळून घेतलंय। दूध बघू शकता थोडं दाटसर असं झालंय। आता ह्यात आपण 50 ग्राम खवा घालू। परत एकदा दूध चांगलं ढवळून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करून हे दूध बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत बासुंदीला लागणारे शुगर सिरप बनवून घेऊ। याला आपण कॅरमेलाइज्ड शुगर असंही म्हणतो। अशी पद्धत केली की बासुंदीला कलर खूप छान येतो आणि चवीलाही खूप छान लागते। इथे मी एका भांड्यात 1 कप साखर घेतली आहे। त्यात फक्त 1 ते 1.5 चमचा पाणी घालून साखर विरघळवून घ्यायची आहे। बघू शकता साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता साखर पूर्णपणे विरघळल्यावर आपल्याला थोडं पाणी शिंपडून परत एकदा हे सिरप चांगलं हलवून घ्यायचं आहे। आता हे सिरप किंवा कॅरमेलाइज्ड साखर दुधामध्ये ओतून घेऊ। हे सर्व एकजीव करून हे दूध आपल्याला परत एकदा मंद आचेवर 5 ते 7 मिनिटांसाठी आटवून घ्यायचे आहे। बासुंदी मस्त दाटसर तयार झालेली आहे। आता ही बासुंदी आपण 1 ते 1.5 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊ, म्हणजे अजून मस्त दाटसर होईल। 1 ते 1.5 तासाने बघू शकता बासुंदी मस्त दाटसर अशी झालेली आहे। ही बासुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून सर्व करू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा। जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।